पाऊस सुरू झालाय, मात्र पुण्यातल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर अर्धवट कामं सुरूच आहेत आणि याचा नाहक त्रास नागरिकांना होतोय। पावसाळ्यापर्यंत रखडलेल्या कामांकडे पालिकेचं लक्ष का नाहीये असा प्रश्न त्यामुळे नागरिक विचारतात। हे चित्र आहे पुण्याच्या रस्त्यांवरचं। पावसाळा सुरू झालाय, मात्र जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता आणि सेनापती बापट रस्त्यांवर हा राडा रोडा पाहायला मिळतोय। पुणे शहरातील जे प्रमुख रस्ते आहेत त्यावर वॉकिंग प्लाझाचा सध्या काम सुरू आहे। त्यामुळे साहजिकच पुणे शहरातील वाहतुकीची समस्या आणखीनच वाढली आहे आणि त्यातच आता पावसाळ्याच्या ऐन तोंडावर हे सगळे काम सुरू असल्यामुळे पुणेकरांच्या समस्या आणखीनच वाढल्या आहेत। खरं तर ही कामं पावसाळा सुरू होण्याआधीच पूर्ण व्हायला हवी होती, मात्र अजूनही कासव गतीनं कामं सुरू असल्यानं याचा फटका पुणेकरांना येणाऱ्या काळात बसणार आहे। त्रास म्हणजे आता हे वाढवण्याची काही गरज नव्हती। ऍक्च्युअली फुटपाथ होता पहिलेच, त्याच्यावरनं नॉर्मल जे लोक आहेत ते जाऊ शकत होते। हे वाढून परत रुंदी कमी झाली आणि काय त्रास होईल ना। जवळपास 50% रोड ब्लॉक झालेला आहे हे एक्सटेन्शनमुळे, तर त्यामुळे अजून येणाऱ्या दिवसात आता ते त्रास सहन करणारच आहे आम्ही। महापालिकेनं शहरांच्या रस्त्यावर आतापर्यंत 100 कोटी खर्च केलेत। पावसाळ्यानंतर आणखी बजेट वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडलंय। पुणे शहरामध्ये पहिल्या पावसाने पार गुडघ्याभर पाणी भरलं। तुम्ही रस्ते अरुंद केले, स्मार्ट सिटीवर तुमचं नियंत्रण नाही, कुठेही आयुक्त कुणाला जबाबदेही नाही। तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही पाहणी करणार पण एकही काम पूर्तता करणार नाही। ह्याच्यामध्येच आम्ही वारंवार सांगतो, तुमची निष्क्रियता आणि तुमचं राजकीय वरचक जे काही प्रशासनावर पाहिजे ते कुठेही दिसत नाहीत। सगळ्या डेडलाईन कागदावर राहिलेल्या आहेत। आजही आपण पुणे शहरात जर बघितलं तर जागजागी खोदाई आज सुद्धा चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये हे रस्ते रिपेअर कधी करायचे हा त्यांच्या पुढचा प्रश्न जो भेडसावतोय नागरिकांना, त्याला हे कधी उत्तर देणार हे आम्हालाही माहीत नाही। पुण्यातल्या रस्त्यांची अवस्था आणि पावसाळा हे पाहता आता महापालिकेचे डोळे उघडलेत। लोकांच्या तक्रारी येताच महापौरांनी कारवाईचे आदेश दिलेत। ज्या ठिकाणी दिरंगाई झालेली आहे, आज सकाळीच माझं आयुक्तांशी या विषयावर बोलणं झालं आणि ज्या ठिकाणी दिरंगाई झालेली दिसते, अत्यंत विदारक चित्र अनेक ठिकाणी नाल्यांचं ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा स्वरूपाच्या सूचना मी माननीय आयुक्तांना या ठिकाणी दिल्यात। जंगली महाराज रस्त्याच्या बाबतीमध्ये जे रस्त्याचं काम अर्धवट आहे ते पूर्ण करावं अशा प्रकारच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। पुण्याला स्मार्ट सिटी करण्याच्या घाईत पालिका वेळ आणि परिस्थितीचं भान विसरलीये। कारण ही रखड कामं जरी होत असली तरी त्यांच्या परिणामांना फक्त सामान्य नागरिकांनाच तोंड द्यावं लागतंय। मिकी घईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पुणे।